2 दिवस पुणेकरांचा पाहुणचार घेत माऊली आज दिवे घाटाकडे जाण्यासाठी सज्ज झाले आहे. ज्ञानोबा तुकोबाराचा गजल करत माऊली पंढरीकडे निघाले आहेत. पाऊले चालती पंढरीची वाट. विशेष म्हणजे आज एकादशीचा पवित्र दिवस आणि उपाशीपोटी लाखो वारकरी पंढरीच्या वारीतला सर्वात अवघड असलेला दिवेघाट आज पार करणार आहेत. रामकृष्ण हरी मित्रांनो, आज जर बघितलं तर माऊली सकाळीच भवानी पेठेमधून 5:30 वाजताच या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह आज माऊली या ठिकाणाहून निघणार आहेत. आणि विशेष म्हणजे आज माऊलींची पालखी एका विशिष्ट पद्धतीने तयारी करण्यात आली आहे. खूप सुंदर पद्धतीचं आजचं डेकोरेशन आज या ठिकाणी माऊलींच्या या पालखीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, प्रत्येक जण या माऊलींच्या पालखी समवेत आपला फोटो कॅप्चर करण्यासाठी या ठिकाणी येतोय आणि मस्तपैकी माऊलींचं दर्शन घेऊन जातोय. विशेष म्हणजे हा सोहळा हा वर्दी नाही मित्रांनो, कारण पाऊले चालती पंढरीची वाट आणि त्यातला आजचा हा जो दिवे घाटाचा सर्वात मोठा असलेला माऊलींचा टप्पा आज आपल्या या चॅनलवरती आपण पाहणार आहोत. माऊलींच्या यंदाच्या आषाढी वारी 2026 साठी चला याचा आनंद घ्या. वाटलं होतं की एवढी गर्दी होणार नाही, कारण की पावसाने खूप वलय केला आहे सध्या यावर्षी, पण तरी पण माऊलींच्या जो आषाढी वारीचा सोहळा आहे त्यासाठी भरपूर पब्लिक आले. भरपूर म्हणजे भरपूर, हे बघा भरपूर लोक आहेत, भरपूर. विशेष म्हणजे आज एकादशीचा पवित्र दिवस आणि उपाशी पोटानी लाखो वारकरी पंढरीच्या वारीतला सर्वात अवघड असलेला दिवेघाट आनंदाने पार करण्यासाठी तयार आहेत. वारीतल्या प्रत्येक माऊलींच्या चेहऱ्यावर तेच पहिल्या दिवसाचे तेज आणि टवटवीतपणा दिसतोय. आजचा पवित्र दिवस आणि दिवेघाटांचे सर्वांना लागलेले आकर्षण त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. भजनाच्या तालावर वारकरी हळूहळू पुढे सरसावत आहेत आणि पंढरीची वाट थोडी थोडी कमी करतायत. आता माऊलींचा विसावा काही वेळासाठी वडकी नाका या ठिकाणी होणार आहे. आषाढी वारी म्हणजे फक्त एक परंपरा नाही, तर अविरतपणे चालू आलेला आपला वसा, संस्कृती आणि आपली निष्ठा आहे. या ठिकाणी विठोबाबद्दलची प्रामाणिक ओढ प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर तितकीच सजगतेने दिसते आणि आपला धर्मचा प्रचार करण्यासाठी सर्वात सुंदर असलेली ही अविरत पद्धतीने चालणारी विठोबाची वारी खूप लोकांची आकर्षणाचा विषय ठरतो. जे माऊली पायवारी करून हा सोहळा प्रत्यक्षपणे अनुभवतात त्या लोकांना विचारा की ही माऊलींची वारी, ही विठोबाचा जो काय आषाढी वारी असते ती असते कशी. कारण की तो सुख सोहळा स्वर्गीय वर्णमात इतका कमीच, कारण स्वर्गातही हे सुख भेटणार नाही मित्रांनो. कारण ही जी सुंदर वारीची परंपरा आहे ती अखंडितपणे चालू करण्यात आलेली आहे आणि ती विशेष म्हणजे खूप भारी असते मित्रांनो. कारण जो अनुभवतो तोच याचं मूल्य जाणू शकतो मित्रांनो. खरंच अविरतपणे चालू आलेली ही वारी खूपदा मनाला खूप सुंदर असा अविस्मरणीय असा अनुभव घेऊन जाते. चला मित्रांनो, मी तुम्हाला हा असा सुंदर अनुभव देण्यासाठी आपल्या चॅनलवरती सज्ज आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने माऊली आता या ठिकाणी पंढरीच्या वाटेकडे निघाले. ते खूप सुंदर असा हा सोहळा यंदाचा होतोय मित्रांनो. आपण बघू शकता थोड्या वेळातच आता दिवेघाट सर करण्यासाठी माऊलींचे सगळे वारकरी या ठिकाणी सज्ज होणार आहेत आणि मृदुंगाच्या आणि टाळाच्या या नादावरती आज माऊलींचा हा सुंदर पालखी सोहळा दिवेघाट परिपूर्ण पद्धतीने व्यवस्थित पार करणार आहेत. आपण बघू शकता खूप वारकरी महिला भगिनी त्यासोबतच आपले वारकरी भक्त या ठिकाणी या सोहळ्यामध्ये हजेरी लावताना दिसत आहेत आणि किती सुंदर पद्धतीने नाद भ्रमंती या ठिकाणी चालू आहे मित्रांनो. खूप व्यवस्थित पद्धतीचा आनंद घेत आज माऊली पुढे पुढे पाऊल टाकत पंढरीच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत. बघू शकता तुम्ही छोटे छोटे बाल माऊली आहेत, हे बघा ते पण सोबत आहे आपल्या. गर्दी बघा प्रचंड पद्धतीने गर्दी झाली. आता इकडे जिकडे बघावं तिकडे सगळे वारकरी सगळे माऊली या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात आहे आणि हा खरं खूप सुंदर सोहळा असतो मित्रांनो. आणि हा सोहळा आनंद घेण्यासाठी आज आपण इथं आलोय.
अविस्मरणीय असा दिवेघाट पार करून माऊली झेंडेवाडी व पवारवाडी येथून जातील कित्येकांच्या नजर दिवेघाटाचा विहंगमय नजारा पाहण्यासाठी आतुरलेले आहेत. नक्कीच आज आपण सुंदर दिवेघाटाचा आनंद लवकरच घेणार आहोत. दिवेघाटाच्या शेवटी असलेली सुंदर विठुरायाची उंच मूर्ती प्रत्येक वारकऱ्यांचा थकवा दूर करत असते. तिच्या सुंदर रूपाच्या प्रत्येक वारकरी माऊली प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. चेहरे असं दिसतात की कधी माऊली एकदाच दिसतील आणि भेट होईल माऊलींची. लवकरच तुम्हाला भेट होणार आहे. माऊली आले ते पाठीमागून. पण थोडा विसावा घेतलाय आणि पूर्ण अशा विसाव्यामध्ये आता माऊलींचं मस्त असा सोहळा होतोय आपल्याला या ठिकाणी. भक्तजण या ठिकाणी माऊलींची वाट पाहतात की माऊलींचं दर्शन व्हावा. या ठिकाणी खूप सारे पब्लिक या ठिकाणी आहेत. हे बघा माऊलींचा सुंदर पद्धतीने गजर या ठिकाणी चालू आहे. विशेष म्हणजे आज संध्याकाळी माऊली सासवडमध्ये पोहोचतील आणि रात्रीचा आजचा मुक्काम सासवड येथेच होईल. दिवेघाटाचा अविस्मरणीय असा सुंदर सोहळा आपल्या चॅनलवरती लवकरच घेऊन येणार आहे. मित्रांनो, आपल्याला हा सुंदर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नातलागांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.